शेवटी आवाज येतो का? आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमलाताई परुळेकर, माझे मित्र असीम सरोदे, उजव्या आणि डाव्या बाजूला बसलेले निर्भय बनोचे इथले स्थानिक साथी, कृपया एकदा टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांनी सगळ्यांनी प्रचंड मेहनत केली, गावोगावी बैठका घेतल्या. निर्भय बनोला सभेला आणण्यासाठी माणसं, निर्भय बनोकडे काही पैसा नसतो, पण हा पैसा हेच लोक आहेत जे गावोगाव जाऊन स्वतःच्या खर्चाने मिटिंग घेऊन लोकांना प्रोत्साहित करून येतात. अशी सर्व निर्भय बनोची मंडळी. आमच्या समोर बसलेले या तालुक्याचे लढवय्ये आमदार, ते कोणाशी लढतात ते तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे जास्त वर्णन करत नाही. आमदार वैभव नाईक, सुशील नाईक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिव सामंत, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते, आम आदमी पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते, समविचारी संघटना आणि ढाब्यावर नेण्याची अपेक्षा काय, चहाची सुद्धा अपेक्षा करता आलेले पत्रकार मित्र आणि तुमच्याशिवाय त्यांच्याशिवाय ही सभा होऊ शकली नसती असे कणकवली येथील बंधू भगिनी, त्याचबरोबर कणकवलीच्या बाहेरून राजापूरपासून, कुडाळपासून, सावंतवाडीपासून आलेल्या सर्व बंधू आणि भगिनी, मी तुम्हाला सगळ्यांना कालच विसल येते, थोडी शार्पनेस थोडा कमी. काल झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. या शुभेच्छा फार आवश्यक आहेत. त्याचं कारण की 2024ला जेव्हा आपण मतदान केंद्रावर जाणार आहोत तेव्हा प्रजेची सत्ता राहणार की नाही हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. प्रजेची सत्ता जाऊन भलताच कोणी राजा आपलं राज्य करणार का हा निर्णय 2024 साली घ्यायचा आहे. 2024 साली हाही एक निर्णय घ्यायचा आहे की या देशात राज्य संविधानाचं राहणार की मनुस्मृतीचं येणार हाही निर्णय घ्यायचा. 2024 साली हाही निर्णय घ्यायचा आहे की कुस्तीपटू असलेली तुमची माझी मुलगी ही कोणत्या तरी ब्रिजभूषणकडून ती सांगते की तो आमचा विनयभंग करतो, तरी ब्रिजभूषण कायम राहणार का याचा निर्णय आपल्याला 2024 साली घ्यायचा. मणिपूरच्या त्या 2 अबला आमच्या माता भगिनी, त्यांची नग्नधिंड हजारोचा जमाव काढतो आणि हा देश महिलांसाठी सुरक्षित नाही हे वारंवार सिद्ध होतं. तर आपण 2024ला जेव्हा मतदानाला जाऊ तेव्हा आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत की नाही याच्यावरती आपल्याला मतदान करायचं. आणि म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा दिल्या. कोकणचा परिसर हा खूप अनेक दिग्गजाचा, किती नावं घेतली तेवढं तुम्ही, लोकमान्य टिळक काय, महर्षी कर्वे, अनेक, पांडुरंग बामन काणे बाबा, भारतरत्न मिळाली पण अनेक मंडळी इथे आहेत. कणकवली हे गाव त्यात ज्यांना कोकण गांधी म्हटलं गेलं त्या आप्पासाहेब सहस्त्रबुद्धेंचं गाव आहे आणि त्यांचंही संस्मरण करणं इथे आवश्यक. निर्भय बनोनी गांधी आंबेडकर या विचारावर चालणारी चळवळ आहे. या चळवळीला असत्य म्हणजे खोट्याची चीड आहे आणि या चळवळीला हिंसा नको म्हणजे ही अहिंसक चळवळ आहे, अशा प्रकारची ही चळवळ. हा जगन्नाथाचा रथ आहे, याच्या मागे कोणी नाही. आम्ही पण कोणी काही पट्टीचे वक्ते बाळासाहेब ठाकरे वगैरे नाही. आमच्या भाषणात लोकांनी यावं असं आमचं मत करतो. पण ही जी गर्दी जमते, काल चिपळूणला जी गर्दी झाली, अकोल्यात झाली, अमरावतीत झाली, नागपूरमध्ये झाली, महाराष्ट्रातल्या 36 शहरांमध्ये गर्दी झाली. पिंपरी चिंचवडमध्ये पाऊस आला तर लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेऊन भाषण करा असं सांगितलं. ही सगळी गर्दी हा आमचा कोणाचाही करिश्मा नसून या सरकारच्या विरोधातला रोष व्यक्त करण्यासाठी हे लोक येतात. काल आमचं स्वागत कोकणात प्रेमपत्राने झालं. हॉटेलवर आम्ही पोचलोच की पोलीस पोचले आणि त्यांनी आम्हाला ताकीद दिली की तुम्ही प्रक्षोभक भाषण करायचं नाही, तुम्ही धार्मिक बोलायचं नाही, तुम्ही
तुम्ही अमुक बोलायचं नाही. आम्ही त्यांना तेव्हाही सांगितलं की ही चळवळ आग लावणारी नसून ही चळवळ आग विझवण्यासाठी आहे. तरुण सागर महाराजांची एक गोष्ट आहे की जंगलाला आग लागली होती, मोठा वणवा लागला होता आणि एक चिमणी आपल्या चोचीने पाणी आणून त्यात टाकलं. तर कोणीतरी विचारलं की अगं काय तू वेडी आहेस का, तुला काय उपयोग, आग केवढी तुझी चोच. तेव्हा त्या चिमणीने सांगितलं की मला माहिती आहे माझ्या पाण्याने आग विझणार नाही, पण निदान आग लावणाऱ्यांमध्ये मी नव्हते हे मी करू. इथे बसलेला प्रत्येक मनुष्य, प्रत्येक स्त्री, प्रत्येक तरुण हा मी आग लावणारा नाही हे सांगण्यासाठी आलेला आहे. आम्ही सामान्य माणसं. काल ते 100-125 पोलीस पाहून माझा जीव दडपला. आम्हाला पोलिसांशी संघर्षात संबंध येतो चळवळीमध्ये अजून. संरक्षणासाठी पोलीस हा मला बिभत्सपणा वाटतो. जर माझ्या देशात मी निर्भयपणे जगू शकत नसेल तर ती लोकशाही काही कामाची. महिला पोलीस पण होत्या. मी त्यांना विनंती केली. पोलीस खूप चांगले चिपळूणचे, कणकवलीचे पण चांगले. महिला पोलिसांच्या बाबतीत आम्ही त्यांना विनंती केली की कृपा करून त्यांना सभा संपायला वेळ लागेल, त्यांना आधी घरी जाऊ द्या, कारण त्यांना मुलं बाळायला. आपण माणुसकीच्या दृष्टीने सगळ्यांचा विचार करू, आपण फक्त यंत्रणा म्हणून विचार करणार नाही. पोलिसांना मी इथेही आश्वासन देतो, आमच्याकडून काही प्रक्षोभक होणार नाही. आम्ही गांधी आणि आंबेडकर आणि तिरंगा याची माणसं होतो. हा देश तोडावा, हा देश फोडावा अशी आम्ही माणसं नसून या देशातला कोणत्याही जातीचा, धर्माचा माणूस भारतीय म्हणून एकजूट झाला पाहिजे हे आमचं मोठा चमत्कारिक प्रसंग आहे. मला आता एक सूचना आली. सूचना विचित्र आहे, मनाला वेदना देणारी सूचना आहे. त्यांनी सांगितलं की असीम सरोदे हे मुसलमान आहेत का, असा एक प्रश्न आहे. असीम सरोदे हे मुसलमान नाही, असीम सरोदे हे भारतीय आहे. आपल्या मनात भारत आणि त्याचा तिरंगा हे आपल्या मनातलं एक वास्तव आहे. त्यासाठी आपल्याला कोणी हर घर तिरंगा, घर घर तिरंगा सांगायची गरज नाही. असीमचे वडील गांधीवादी होते, माझे वडील गांधीवादी होते, काँग्रेसमध्ये होते शेवटपर्यंत. आम्ही त्या संस्कारातून आलो की जिथे माणूस हाच धर्म असतो त्या संस्कारातून आलो. आणि त्यामुळं माणसांमध्ये फोडाफोडी करायची नाही, त्या करणाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही उभे आहोत हे सांगण्यासाठी आलो. अनेक गोष्टी बोलायच्या आहेत, सांगायच्या आहेत, किती सांगेन माहीत नाही. नानांची मला आठवण आली राजापूरहून येताना, मधुदंडवतींची. मधुदंडवतींनी सांगितलं की मी प्राध्यापक असल्यामुळे 50 मिनिटाच्या खाली, 45 मिनिटाच्या खाली बोलूच शकतो. आणि एकदा संसदेमध्ये विरोधी पक्षाचा नेता म्हणून बोलायला, विरोधी पक्षाकडचा नेता म्हणून मला फक्त 20 मिनिटं दिली. मी सिनियर असल्यामुळे अध्यक्षांनी 2-4 मिनिटं अजून जाऊ दिली आणि नंतर बेलकडे हात गेला. त्यावेळेला मी म्हणालो की मुझे अंत में यह कहना है की त्यांनी हात मागे घेतला. नंतर पुन्हा थोडा वेळ बोललो, पुन्हा त्यांचा हात गेल्यानंतर मी सांगितलं की बस इतनी सी बात काही नाही आहे की त्यांनी पुन्हा हात मागे घेतला. तेव्हा मी 50 मिनिटं भाषण पूर्ण केलं. मी 60 मिनिटाचं भाषण पूर्ण करणार, त्याच्यापेक्षा एकही कमी मिनिट बोलणार नाही. अनेक गोष्टी बोलायच्या. काल आमच्या ग्रुपवर आपली पद्धत अशी की एक ग्रुप बनतो व्हॉट्सॲपचा, त्यात लोक येत राहतात, लोकवर्गणी काढतात. हा जगन्नाथाचा रथ आहे, याला पैसा पुरवणारा कोणी आधारी नाही आहे. हा जगन्नाथाचा रथ आहे. 1000च्या पेक्षा जास्त देणगी घेऊ नये असा नियम आहे आपला, आणि त्याच खर्चाचा हिशेब सुद्धा त्याच्यावर. काल कोणीतरी इकडे तारे तोडले, कोणीतरी जगातल्या मोठ्या पक्षाचे प्रवक्ते वगैरे असलेले कोणीतरी समेत, मी त्यांना ओळखत नाही, मी काल नावच पहिल्यांदा ऐकलं त्यांचं, की ही निर्भय बनो का निर्लज्ज बनो असं त्यांनी विचारलं. लोकांना निर्लज्ज वाटावं असं आम्ही आजपर्यंत काही केलं नाही, करणारही नाही तर हे एवढे लोक आले नसते इकडे. कित्येक लोक कदाचित आम्हाला पहिल्यांदा पाहणार इथे आहेत. आम्ही निर्लज्ज नाही याची त्यांना खात्री आहे, पण निर्लज्जपणाच्या उदाहरणासाठी तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. 50 ठोके देऊन सरकार आणणं हा निर्लज्जपणा आहे तो तुमच्या पक्षात. आज
सांगायचं की 70,000 कोटीचा घोटाळा आणि त्या माणसाला तिसऱ्या दिवशी शपथ द्यायची, इतका निर्लज्ज पक्ष तुमचा, तुम्ही आम्हाला काय दिलं? कोणत्याही भ्रष्टाचारावर भूमिका नाही. न खाऊंगा न खाने दूंगा घोषणा होती, त्याच्या पुढची घोषणा होती न खाऊंगा न खाने दूंगा, खाने वाले हर एक को भाजपा में लाऊंगा, ही घोषणा. पेड ट्रोल आर्मीच्या लोकांना माझ्याकडे वेळ नाही द्यायला, मी त्या विषयावर जास्त बोलणार नाही. पण जर निर्लज्जपणाचा विषय असेल तर तुमच्या निर्लज्जपणा मी इथं सांगत बसलो तर सकाळ उजाडेल एवढे निर्लज्जपणे तुमचे माझ्याकडे. त्यामुळे ते बोलू नका, एका लोक चळवळीला बदनाम करू नका, हे मी त्यांना इथं ठणकावून सांगतो. अनेक गोष्टी चालू आहेत, आम्हाला आनंद आहे, सगळ्यांना आनंद आहे. आम्ही सेक्युलर असू पण आम्ही पण हिंदू आहोत, आम्ही पण भारतीय आहोत. या देशात एक राम मंदिर उभं राहिलं याचा केवळ हिंदूंना नाही मुस्लिम बांधवांना पण आनंद आहे की एक मोठा भाग झगडा संपला, एक मोठं भांडण संपलं. सगळ्या मुस्लिम बांधवांना इथल्या कोणी इथे विरोध नाही केला, सगळ्यांना आनंद आहे, आम्हालाही आनंद आहे. पण ज्याचं राजकारण करण्याला आमचा विरोध आहे ते राजकारण आम्ही तुम्हाला करू देणार नाही, कारण आमचा धर्म आणि आमचा देव हा राजकारणाचा विषय नाही, तो आमच्या श्रद्धेचा विषय आहे. मी हिंदू आहे, मी नेहमी सांगतो, कालही मी बोललो की तुमच्या कोणत्याही नेत्यापेक्षा मी चांगला हिंदू आहे, कारण मी वेद आणि उपनिषद वाचलेला हिंदू आहे. रामरक्षा येणारा हिंदू आहे मी, मला येते रामरक्षा. त्यांच्या अनेक नेत्यांनी बसावं इकडे म्हणून दाखवावी, रामरक्षा नाही येणार कोणाला, मी सांगतो. पण आमचा हिंदू हा विनोबाचा हिंदू आहे. विनोबाने सांगितलं हिंसेपासून दूर राहतो तो हिंदू आहे. आमचा राम गांधीजींचा राम आहे, आमचा राम नथुरामाचा राम नाही, नथुरामाचा राम. गांधीजींच्या प्रार्थना सभा रामनामाने सुरू व्हायचा, वैष्णव जन तो त्यांनी किती भजनं ती गांधीजींनी प्रचलित केली. तो आमचा राम आहे. आणि नथुराम हा हिंदू नव्हता चांगला, त्याचं कारण असं की कोणीही हिंदू दुसरा एक हिंदू प्रार्थनेला आणि राम नाम घेत जायला असताना त्याला मारणार नाही, तो निदान प्रार्थना झाल्यावर मारेल. नथुरामाने गांधींना, राम नाम घ्यायला गेलेल्या गांधींना प्रार्थनेच्या आधी मारलेले, आधी. हा कसा चांगला हिंदू? पण त्याचं उदात्तीकरण होत आहे. अनेक ठिकाणी जयंती साजरी होते. एका मारेकऱ्याला, एका आद्य दहशतवाद्याला भारतातल्या पंडित उपाधी लावली जातात. अनेक गोष्टींचं उदात्तीकरण तुमच्या आसपास चालू आहे. बहुजनांच्या मुलांची डोकी फिरवणं चालू आहे. ते फिरवणारे कोण आहेत ते तुम्ही बघा. जे ते डोकी फिरवतात त्यांची मुलं अमेरिकेत शिकतायत, त्यांच्या मुलांना उत्तम करिअर आहे. बहुजनांची मुलं मात्र यांच्या मागे. या धर्माच्या गैरवापराला आमचा विरोध आहे. रामचंद्र आमचे पण आहे. तुम्ही काय सांगता? या देशातल्या सेक्युलर लोकांनी जेवढी गीतेवरची विवेचना केली तुम्ही नाही केलेली. महात्मा गांधींनी केले, विनोबा भावेंनी केली, अनेक सेक्युलर लोक असू शकतो ज्यांनी गीतेची विवेचना केली. ती कोण आहे? RSS आणि भाजपवाल्यांनी नाही केली. त्यामुळे आम्ही हिंदू आहेत का, आहोत का, कसे आहेत ते तुमच्याकडून ऐकण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही सुसंस्कारित हिंदू आहोत आणि आम्ही ते हिंदू आहोत ज्यांची हजारो वर्षाची परंपरा सगळ्यांना सामावून घेऊन पुढे जाण्याचे, कोणाचाही द्वेष करण्याचे नाही. इथे मुस्लिम, इथे पारशी, इथे ख्रिश्चन सर्वजण इथे आनंदात राहतील आणि कोणालाही जातीवर आधारित, धर्मावर आधारित कोणाच्या बाबतीत भेदभाव होणार नाही. आणि आम्ही सगळे एकाच दर्जाचे नागरिक आहोत हे त्यांना ठणकावून सांगणारा मी हिंदू आहे. नथुरामवादी हिंदूंना एकदा ते पोंक्षे नथुराम गोडबोले नाटक करतात ते सगळ्यांना माहिती. त्याने मी चर्चेत होतो ABP माझाच्या का कुठल्या चॅनलच्या. मी काही तसा खोडसाळ माणूस नाही, तुम्ही सगळे मला पहा. मी काही कोणाच्या खोड्या नाही काढत. फेसबुकवर कधी कधी चिमटे काढतात, खोड्या नाही काढत कोणाच्या. तर त्या चर्चेच्या ओघात काय झालं की ते नथुराम गोडसे, शरद पोंक्षे इतक्या वेळेला येत होतं की मी त्यांना चुकून शरद गोडसे चुकून म्हणालो, खोडसाळपणा पूर्णतः चूक झाली. त्याच्यावरती प्रचंड संताप आणि ते म्हणले, अहो ते चौधरींच्या जिभेला काही हाड आहे का?
त्यांना म्हणालो, ज्या अर्थी गोडसे म्हणाला तुम्हाला राग येतो, त्या अर्थी गांधीजींचा थोडा अंश तुमच्या शिल्लक आहे. नथुरामाचं समर्थन करणारा एकही समर्थक कधी स्वतःच्या मुलाचं नाव नथुराम ठेवत नाही. मोहन ठेवतोय, नथुराम नाही ठेवत. हा जो नथुरामाचा धर्म ज्याचा प्रचार करून आणि तुम्ही आजही राम मंदिराचा वापर करून तुम्ही निवडून यायला पाहता, त्याचं कारण की 14ची निवडणूक तुम्ही तथाकथित विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक केली. त्यावेळेला राम मंदिर तुमच्या शेवटच्या पानावर होतं अजेंडामध्ये. भारतीय जनता पक्षाच्या अजेंडामध्ये राम मंदिर शेवटच्या पानावर होतं 2014ला. ती तुम्ही तथाकथित विकासाचा लोकांना अच्छे दिन वगैरे दाखवून जिंकली. 2019 तुम्ही पुलवामाचा राष्ट्रवाद दाखवून जिंकलं. त्याची चिरफाड सत्यपाल मलिक यांनीच केली. ते राज्यपाल होते त्यांच्या पक्षात, त्यांनी ती चिरफाड केली. एक म्हणजे 14 विकासावर जिंकायचं, 19 राष्ट्रवादावर आणि आता 2024 राम मंदिरावर जिंकायचा असा डाव आहे. हा हिंदूंना वेडं समजण्याचा डाव आहे. हिंदू तेवढे वेडे नाही आणि त्यांना हे कळतं की आमच्या धर्माचार्यांना, शंकराचार्यांना, 4 शंकराचार्य 4 पीठाचे, ज्यांना लाल दिव्याची गाडी असते प्रोटोकॉल, त्यांना पण तुम्ही तिथे येऊ दिलं नाही, हे हिंदूंना कळलेलं आहे. शंकराचार्य 2 राहिले, ते बिचारे लालकृष्ण अडवाणी, त्यांना पण तुम्ही तिथं बोलवलं नाही. तुम्ही त्यांच्या रथयात्रेत त्यांचे असिस्टंट होता तेव्हा, हे असिस्टंट होते, यांना पण ओळखत नव्हतं देशात. त्या लालकृष्ण अडवाणीला सुद्धा तुम्ही बोलवलं. ते ठीक आहे, तो तुमच्या घरातला मामला आहे की अडवाणींना मिळालेली शिक्षा आहे असं मी समजतो. मला त्याच्याबद्दल काही दुःख नाही. पण या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या आदिवासी समाजात आहेत आणि प्रभू रामचंद्रांनी आदिवासी शबरी मातेच्या हातची उष्टी बोलत, त्या द्रौपदी मुर्मूंना तुम्ही का टाळलं याचं उत्तर देशाला द्या. त्या स्त्री आहेत म्हणून टाळलं गेलं, संसदेच्या उद्घाटनातही त्यांना टाळलं. त्या स्त्री आहेत म्हणून टाळलं गेलं की आदिवासी आहेत म्हणून त्याचं एकदा उत्तर देशाला द्या. आणि म्हणून एक हिंदू म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुमचा हिंदू धर्म आमच्या हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे. आमचा धर्म सहिष्णू. मला माहीत नाही तुमच्याकडे येत आहेत की नाही. आमच्या पुण्यातले लोक बरेच आणतात, भाजपाचे कार्यकर्ते खास करून. उत्तर प्रदेशमधले बाबा बुवा आणतात, आम्हाला त्यांची गरज नाही. इथे ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांपर्यंतची परंपरा आहे. आमच्या वारकरी संप्रदायात एकाकडे एक कीर्तनकार आहेत, एकापेक्षा एक विद्वान आहे. तुम्हाला त्यांची गरज का पडते? त्याचं कारण महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचा आहे, हे त्याचं कारण. हे म्हणताना उत्तर प्रदेशाबद्दल माझ्या मनात अजिबात आकस नाही. उत्तर प्रदेश हा आमच्या देशाचा एक महत्त्वाचं राज्य, आम्हाला त्याचाही अभिमान. देशाचे पहिले पंतप्रधान देणारा प्रदेश. मला आज पत्रकार कदम साहेबांनी सांगितलं की गोविंद वल्लभ पंत सुद्धा इथले होते म्हणून मला ते माहिती आहे. मोठी मोठी माणसं उत्तर प्रदेशाने. उत्तर प्रदेशची जनता, उत्तर प्रदेश हे राज्य, उत्तर प्रदेशची भूमी यांच्याशी आमचं कोणतंही वाटतं, आम्हाला त्याचा काही द्वेष नाही. पण ज्या प्रकारे उत्तर प्रदेशातलं राजकारण तुम्ही चालवता तेच राजकारण तुम्ही आणताय महाराष्ट्रात, त्याचा आम्हाला विरोध आहे. आणि म्हणून आज तुम्हाला विरोध करणं हा आमचा महाराष्ट्र धर्म आहे. आज यांना विरोध करणं हा महाराष्ट्राचा धर्म आहे. मी त्या शेवटच्या भागात माझ्या भाषणामध्ये येईल की महाराष्ट्रातल्या 48 जागा याच यांना सत्तेवरून काढू शकतात, बाकी यांना पण सत्तेवरून काढतात. हिंदूंच्या हिताची तुम्हाला काळजी होती तर हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी आणलं होतं 51 साली, ज्याच्यामध्ये हिंदू महिलेला पण अधिकार मिळणार होता, बरोबर मुलींना पण जायदाद मिळणार होती. ती तुम्ही का नाकारलं, त्याची तुम्ही होळी का केली हे देशाला सांगा. मग हिंदूच्या हिताची गोष्ट करा. हिंदूंना माहिती आहे की कोण हिताचे आहेत आणि कोण काय करतो, हिंदूंना चांगलं माहिती. एक देशाचा पंतप्रधान त्याचं मन मोठं पाहिजे. आता अक्षरशः आमचे पण फोटो येत होते मागचे, मनमोहन सिंगच्या उद्घाटनाला गेले, त्यांच्याकडे विरोधी पक्ष नेते लालकृष्ण अडवाणी पण दिसत आहेत आणि तत्कालीन राष्ट्रपती पण मला वाटतं दिसतात. राम मंदिराच्या वेळेला तुम्हाला एकटे मोदीजी दिसले, येताना एकटे जाताना एकटे. रामलल्लाला जेवढं दाखवलं त्याच्यापेक्षा 10 पट जास्त कॅमेरा मोदीजींवरच होता. हा हिंदू धर्म नाही. हिंदू धर्म मोरारी बापू सारखा माणूस 40 वर्ष रामकथा वाचतो, त्याला पण नाही प्रवेश देते. तुम्ही एकटेच जाता सगळे. हा जो हिंदू असल्याचा हिंदुत्वाचा जो आप आहे तो फक्त निवडणुकीत हिंदूंची मतं मिळवण्यासाठी आहे, हे हिंदूंना चांगलं माहिती आहे. मला उद्धव
यांचं कौतुक वाटतं मला की ते काळाराम मंदिरात गेले. त्या मंदिराला एक पार्श्वभूमी आहे. बाबासाहेबांनी तिथे सत्याग्रह करून ते मंदिर सगळ्यांसाठी खुलं करायला लावलं, नाशिकचं काळाराम. मी उद्धवजींना म्हणालो सुद्धा की हे तुम्ही चांगलं केलं. मराठी भैये सगळे आयोजन जात असताना तुम्ही महाराष्ट्राचा राम सांभाळले बरोबर. महाराष्ट्राचा राम वेगळा आहे, हा फार वेगळ्या परंपरेचा राम, हा सर्वसमावेशक सर्वांना घेऊन जाणारा आमचा राम. आमचा राम बाण ताणलेला सदैव 24 तास रागात असलेला राम नाही. आमचा राम हा अत्यंत सुहास्यवदन हसणारा कुटुंब वत्सल राम आहे, जो बायको सह सगळीकडे जातो असा माझा. आमच्या रामाला बायकोची एलर्जी नाही, भावाची एलर्जी नाही, हनुमानजींची एलर्जी नाही, तो सगळ्यांना घेऊन जातो. आमचा राम कधीच एकट्याचा फोटो स्वतःचा काढत नाही. आमचा राम वेगळा आहे. आणि म्हणून मला हिंदू बांधवांनाही सांगायचं की हिंदुत्वाच्या नावाखाली जे काही चाललंय त्याचा राजकीय पोटभेद लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये गोहत्या नको म्हणायचं आणि त्यांच्या गोवा राज्यात गोहत्या चालते, तिथं बीड चालतं. ईशान्येकडची यांची राज्य तिथे यांना बीड चालतं, पण महाराष्ट्रात मात्र गोहत्या पाहिजे. सगळीकडे दुहेरी भूमिका, सगळीकडे दुहेरी भूमिका, एकही भूमिकेत सातत्याने दाखवतं. त्याचं कारण राजकारण बदललं की यांची टोपी बदलते आणि यांची भूमिका बदलते. महाराष्ट्राचा पुढचा प्रश्न आहे. आपल्याकडे कोकणात पण असेल, खेड्यात पण, आमच्या मराठवाड्यात पण, सगळीकडे विदर्भात माणसं भेटल्यावर एकमेकांना राम राम म्हणतात. अरे तो शतकानुशतक चालू झालेला राम आहे आमचा. आमची माणसं एकमेकाला भेटल्यावर राम राम म्हणतात. आता हे जय श्रीराम की राम राम असा हा संघर्ष आहे. कारण जय श्रीराम हा यांचा राजकीय नारा होऊन बसला आणि राम राम हा आपला अस्सल हिंदूंचा नारा आहे. हा संघर्ष महाराष्ट्रात. भीमरूपी सगळ्यांना येते, आपण सगळे म्हणलेलो असो भीमरूपी. भीमरूपी आम्हाला येते आणि आम्ही भीमरूपी म्हणू. तुम्ही हनुमान चालीसाची सक्ती आमच्यावर करू नका. मराठी भीमरूपी आम्ही म्हणू, आम्हाला येते. आम्हाला आमच्या भाषेत बोलू द्या, आमच्या भाषेत भक्ती करू द्या. त्याच्यासाठी आम्हाला तुमच्या भाषेची गरज नाही. हिंदूंनी हे ठणकावून सांगण्याची वेळ आहे. आणि त्याच्या जोडीला भंपक राष्ट्रवाद. कोणी काही म्हणलं की जा पाकिस्तान. आम्हाला तर दररोज 5-25 वेळा पाकिस्तानात पाठवतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी, संदेशजी तुमचा उल्लेख राहिला मगाशी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात आम्ही कडक टीका केली. त्यावेळेस आमचे व्हिडिओ काढून बघा. आजचा सवाल असायचा आमचे निखिल वागळे साहेबांचा, आणि मी असो, असीम असो, निखिल वागळे सर असो, आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीवर, शिवसेनेवर सुद्धा खूप टीका केलेली आहे. पण यातले कोणी आम्हाला जा पाकिस्तानात असं म्हणले नाही. कारण या पक्षांना लोकशाही मान्य आहे, तुमच्या पक्षात लोकशाही मान्य आहे. आणि म्हणून हा लढा लोकशाही विरोधी असणाऱ्यांच्या विरोधातला लढा आहे. हा लढा संविधानाचा त्यांना विरोध आहे, तो त्याचा लढा आहे. बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, बाबासाहेबांच्या फोटोला हार घ्यायचा, पण दररोज संविधानाची मोडकट करत राहायची, त्यांच्या विरोधात हा लढा आहे. संविधानानुसार यंत्रणा आमच्या स्वायत्त आहे. त्या यंत्रणा कोणाची बटी झाल्या त्याच्यावरती मी येईल. अनेक मुद्द्यांवर मी आज सांगितलं की मी बोलणार आहे. आता मगाशी असेंब्लीचा मुद्दा घेतला की ज्यांनी राष्ट्रपित्याला गोळ्या घातल्या, इको आला थोडा ज्यांनी राष्ट्रपित्याला गोळ्या घातल्या, ज्यांनी राष्ट्रगीताला हे आमचं नाही, आमचं वंदे मातरम असं म्हणून राष्ट्रगीताची अवहेलना केली आणि त्यांनी तिरंग्याचा पण द्वेष केला, त्यांच्याकडून आम्हाला राष्ट्रवाद शिकायची वेळ आली. घर घर तिरंगा, हर घर तिरंगा. माझ्याकडे आले होते घेऊन. मी म्हटलं अरे तुला काल कळला, माझ्या घरात 42 पासून तिरंगा आहे. माझ्या वडील स्वातंत्र्य, तुम्ही आज सांगताय का आम्हाला तिरंगा? तुम्हाला आज कळला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 55 वर्ष स्वातंत्र्यानंतर 55 वर्ष स्वतःच्या कार्यालयावर तिरंगा फडकवला नव्हता. तो 2002ला पहिल्यांदा फडकवला, कारण काही लोकांनी आंदोलन केलं. आंदोलन झालं नसतं तर तिरंगा फडकवला नसता. आंदोलन झालं नसतं तर यांनी तिरंगा फडकवला नसता. त्यांच्याकडून आम्ही तिरंग्याचा ऐकायचं का, हा प्रश्न आहे. संघाला तर मी त्याच्या पुढे म्हणतो, माझं आव्हान आहे संघाला. इथे कोणी संघ स्वयंसेवक असतील तर भागवतांपर्यंत पोहोचवा. माझं आव्हान आहे की तुम्ही मनुस्मृतीचं दहन करून दाखवा.
ऑन रेकॉर्ड बोललेले आहेत की आमच्याकडे अशी मोठी यंत्रणा आहे व्हॉट्सअप सारखी की खरं असो की खोटं आम्ही ते क्षणार्धात लाखो लोकांपर्यंत नेतो. हे अमित शहा बोललेले तुम्ही सगळीकडे खोटं पसरवायचं. असंच एक जुमला असाच एक घोटाळा झाला होता 2014. आपल्याला सांगितलं होतं एक मॉडेल आहे, त्या मॉडेलचं नाव सांगितलं होतं गुजरात मॉडेल आहे सगळ्यांचे. गुजरात मॉडेलचा उदो झाला. या गुजरात मॉडेलची हकीकत, या गुजरात मॉडेलचं सच काय आहे, सत्य काय हे दुर्दैवाने कोणत्याही मीडियाने त्यांना कधी विचारलं नाही. आमचे सगळे पत्रकार मित्र खूप चांगले आहेत, ते कमिटेड आहेत, निष्ठावान आहेत, संविधानाचे निष्ठा आहे. हे बातम्या लिहूनही पाठवतात, पण मालकांच्या निष्ठा भलतीकडेच आहेत म्हणून बातम्या कित्येक वेळा छापवतात. मालकांच्या निष्ठा भलतीकडेच. पण मुद्दा माझा असा होता की एक गुजरात मॉडेल जे सांगितलं गेलं त्या मॉडेलचं सच काय त्याच्याकडे आपल्याला पाहायला पाहिजे. मी फक्त थोडी आकडेवारी थोडी सांगणार आहे, कंटाळा वाटून घेऊ नका, खूप आकडेवारी नाही. पण गुजरात मॉडेल काय आहे, त्याची अवस्था काय आहे ती तुम्हाला मी सांगणार. गुजरातमध्ये 38% लोकांना सकस अन्न मिळत नाही, न्यूट्रिशनल फूड 38% लोकांना मिळत नाही गुजरातमध्ये. महागाईचा देशातला दर 7.41 आहे, गुजरातचा तो 7.95 म्हणजे 8च्या जवळपास. म्हणजे गुजरातमध्ये महागाई जास्त आहे. शिक्षणामध्ये गुजरात 5वा आहे राज्यात, देशात 5वा आहे. एवढे सगळे पैसे, एवढा अदानी, सगळे अंबानी सगळे असून तो 5वा शिक्षण. मनीष सिसोदिया याच्यासाठी जेलमध्ये आहेत की त्यांनी चांगल्या शाळा काढल्या दिल्लीमध्ये म्हणून ते जेलमध्ये, आणि ते यांना जमलंच नाही. नक्कल म्हणून एकदा पंतप्रधान शाळेत जाऊन वगैरे काहीतरी कॅमेरे फिरून आले. त्यात ते तर काय दररोज देशाला दररोज काहीतरी एक नवीन वेशभूषा, जसं काही लहानपणी शाळेत असताना ते कोणती फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे त्यात ते पहिले येत असले पाहिजे जर शाळेत गेलेले असतील तर. आरोग्य अतिशय कळीचा मुद्दा. आरोग्यामध्ये गुजरात 12व्या स्थानावर आहे. गुजरातला महाराष्ट्राने ऑक्सिजन सप्लाय केला कोरोनामध्ये. जेव्हा हे कोणीतरी ते प्रवक्ते म्हणले ना, निर्लज्जवाले प्रवक्ते, त्या निर्लज्जवाले प्रवक्त्यांना मी सांगतोय की जेव्हा हे निर्लज्जपणे उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांच्यावर टीका करत होते तेव्हा हा महाराष्ट्रच होता ज्याने तो कोरोना सगळ्या यशस्वीरित्या काढला. निर्लज्जपणा तुमचा सांगतो. तुमच्या राज्यात उत्तर प्रदेशमध्ये गंगेतून प्रेत वाहत होती, त्याला निर्लज्जपणा म्हणतात प्रवक्ते साहेब. तो निर्लज्जपणा. सरकार काही करून पाडायचं होतं, उद्धव ठाकरेंचं सरकार काही करून पाडायचं होतं म्हणून पुढे सगळं प्रत्येक गोष्ट खोटी. मुंबई महापालिकेचं काय झालं, या किती तोट्यात होतील पुढे त्याबद्दल काही बोलत नाही, पण प्रत्येक गोष्ट खोटी सांगायची. गुजरात मॉडेलवर आपल्या हरदासाची कथा परत आणतो. गुजरातमध्ये 37% घरात स्वच्छ इंधन नाही. हे सगळीकडे ते उज्ज्वला गॅस वगैरे प्रचार चालला होता, तुम्ही पाहिला. काही ठिकाणी सिलेंडर वापरून लोकांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या, त्याही आपण उज्ज्वला गॅस योजना सांगणाऱ्यांच्याकडे 37% घरात इंधन नाही. येतात आणि योजना हवेत फिरून जातात. हे स्वच्छ भारत कुठे गेलं होतं ऐकलं का? काही दिवसात स्वच्छ भारत अभियान ऐकलं का? नमामि गंगे ऐकलं का? इतक्या दिवसात गंगा तशीच अशुद्ध. सगळं मी आप्पासाहेब सहस्त्रबुद्धेंच्या गावात बोलतो. त्यांनी कुठली मोहीम नाव न देता स्वच्छता केली त्या आप्पासाहेबांच्या मी गावात बोलतो. सॉरी आप्पासाहेब, मी मगाशपासून आडनाव चुकलं. आडनावात काही आप्पासाहेब हे खरे आडनावं येतात त्यांना. अजून त्याच्या पुढचा धक्कादायक वास्तव गुजरात. गुजरातमध्ये दरवर्षी 22% मुली शाळा सोडतात. ड्रॉपिंग रेट 12% मुली शाळा सोडतात. आमचं राज्य सावित्रीबाई फुलेंचं राज्य आहे, इथून शिक्षण सुरू झालं म्हणून तुमची नामची तुलनाच होऊ शकत नाही. 22% मुली गुजरातमध्ये शाळा सोडतात. गुजरातमध्ये दारिद्र्यरेषेच्या खाली 21.4% लोक दारिद्र्यरेषेच्या खाली आहेत. तो एक मोठा जुमला आहे. परवा मी जाहिराती वाचल्या की काहीतरी 13 कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आणले, मग 80 कोटी लोकांना धान्य का देतो? स्वतःच एकीकडे म्हणतात की 80 कोटी जनता
जनतेला आम्ही धान्य देतो, म्हणजे 80% जनता दारिद्र्य रेषेच्या खाली आहे, तुम्ही स्वतःच कबूल करता आणि खोटी आकडेवारी फेकता. एकापैकीला ताणतं नाही. संसदेमध्ये सांगितलं गेलं की 14 लाख कोटीची करमाफी ही कॉर्पोरेट कर्ज माफी कॉर्पोरेट क्षेत्राला यांचे चेले बदल 14 लाख कोटी. गुजरातच्या एका ॲक्टिव्हिस्टने जेव्हा RTI मध्ये विचारलं, RBI रिझर्व्ह बँकेने हाच आकडा 25 लाख कोटीचा सांगितलं. 9 लाख कोटी कुठल्या कुठे गेले माहीत नाही, काही छोटी रक्कम नाही. त्याच भाषणात केंद्रीय राज्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे भागवत कराड त्यांनी त्याच भाषणात सांगितलं की शेतकऱ्यांना मात्र 5 वर्षात 1 रुपयाचीही कर्जमाफी केंद्र सरकारने दिलेली नाही. शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा कोकणात नाही, विदर्भ मराठवाड्यात मोठा मुद्दा आहे. 257 आत्महत्या एका बीड जिल्ह्यात मागच्या वर्षात. संसदेचं अधिवेशन नाईक साहेब तुमचं आपलं विधानसभेचं अधिवेशन चालू होतं, त्याच आठवड्यात यवतमाळमध्ये 5 शेतकऱ्यांनी एकाच आठवड्यात. हे वास्तव असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. महागाईचा आगडोल देशात उसळला आहे. कोणत्याही बाजारात आम्ही काही बाजारभाव निर्भयभावाच्या सभेत वाचून जातो. मागे बातम्यांमध्ये असायचं ना, बाजारभाव जसा आमचा प्रत्येक वेळ आहे. पेट्रोल मनमोहन सिंगांनी सोडलं त्या दिवशी 66 रुपये होतं, आज 107 रुपये पेट्रोल. डिझेल 52 रुपये होतं, आज ते 95 रुपये दुप्पट झाले. गॅस 410 रुपयाला होता, तो 836 रुपयाला झाला. देशाच्या वरचं कर्ज 4 पट वाढलं. 461 बिलियन US डॉलर एवढं कर्ज होतं, आज ते 1669 बिलियन US डॉलर एवढं कर्ज. भूक निर्देशांकात असे मी सांगितलं की 125 देशांमध्ये आपली महासत्ता असलेला भारत भुकेमध्ये, भूक अत्यंत मूलभूत गरज माणसाची, जेवण सगळ्यांना लागतं, त्याच्यामध्ये भारत 111व्या स्थानावर 125. कर्जपुडवेपणाचं मी बोललो. या देशाचं एक काळ असा होता, कमलताई त्याच्यामध्ये सामील असतील, आमच्या माधुरीताई समोर बसल्या त्याही सामील असतील. एकीकाळी आम्ही लोक जागतिकीकरण, उदारीकरण याच्यावर भांडलो. जागतिकीकरण किती वाईट आहे याच्यावर अनेक समाजवादी विचारवंत, कम्युनिस्ट विचारवंत भाषणं आहेत. पण आज त्याच्याही पुढे गेलं. आता अर्थव्यवस्थेचं अदानीकरण झालं. ही अर्थव्यवस्था एकाच माणसाच्या दिशेने चालली, अदानीच्या. मी काल चिपळूणला काही आकडेवारी वाचून दाखवली, आज पुन्हा ती वाचून दाखवली. शेती पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे विदर्भ मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्र. टोमॅटोचे भाव असो, नाही तर कापसाचे भाव असो, नाही तर कांदा असो, प्रत्येक वेळेला शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे. पण हे पाणी पुसायला जायला पंतप्रधानांना वेळ नाही, गृहमंत्र्यांना वेळ नाही, कोणालाही वेळ नाही. 1000 पेक्षा जास्त आत्महत्या यावर्षीच झाल्या असा एक अंदाज आहे. त्यावरून तुम्हाला शेतीची स्थिती काय ते लक्षात. दुसरीकडे भ्रष्टाचार प्रचंड बोकाळलेला. लोक म्हणतात त्यांना काय एकट्याच तरी कुठे नेणार, मोदी कशासाठी पैसे खातील, लोक म्हणतात. ज्याला संसार नाही, कुटुंब नाही, तो कशाला करेल, लोक म्हणतात. मला काय माहीत नाही. एक व्हॉट्सअपवर एक जोक आला होता, तेवढा फक्त सांगतो. तो माझा मनचा जोक नाही आहे, तो व्हॉट्सअपवरून फिरत फिरत येतं ना, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. त्या व्हॉट्सअपमध्ये एक युनिव्हर्सिटीत एक जोक आला होता की तुम्ही म्हणता की मोदीजी कोणासाठी कमावतील, त्यांना तर कोणीच नाही. तर गब्बर सिंगला पण कोणीच नव्हतं, तरी तो कमवत का होता, असं एक लोक म्हणाले. काय आपण काय असं करत नाही, आपण कोणाला गब्बर सिंग वगैरे काय म्हणतो, लोक म्हणत. अदानीचं मजबूतीकरण का होत आहे, भ्रष्टाचार तर देशात नाही, तर हे काय चाललंय हा मुद्दा आहे. नोटाबंदीमध्ये 20% कमिशन कोणी खाल्लं हा मुद्दा आहे. PM केअर फंडमध्ये 2913 कोटी रुपये कोणाला मिळाले आणि PM केअर फंड हा माहितीच्या अधिकारात नाही. PM केअर फंडला तुम्ही माहिती अधिकारात प्रश्न विचारू शकत नाही. पहिलं तुम्ही पंतप्रधान सहायता निधीला तो विचारू शकायचा. भारतीय जनता पक्षाचे एक आमदार आहेत कर्नाटकातले, त्यांचं नाव बसवगौडा यत्नाळ असं त्यांचं नाव आहे. त्या आमदारांनी घर केलं. ते म्हणले जर माझ्या विरुद्ध कारवाई केली तर 40,000 कोटीचा भ्रष्टाचार तुम्ही कोरोना काळात कसा केला ते उघड करेल, असं त्यांनी न खाऊंगा न खाणे दूंगा. आता त्यांना ईडी लावणार का काय म्हणून. ईडीची दादागिरी चालू आहे महाराष्ट्रात. अजित मी सगळ्या ठिकाणी सांगतो, कदाचित चिपळूणवाल्यांना वाटेल तेच बोलतो काय का, पण अनिल देशमुखांची केस सगळीकडे सांगण्यासारखी केस. त्या केसचा आमचा खूप अभ्यास झाला.
अनिल देशमुखांवर आरोप लागला 100 कोटीचा, त्यांना अटक झाली. अटक झाल्यावर त्यांच्याकडे एक लिफाफा आला आणि त्यांना सांगितलं की असं जर प्रतिज्ञापत्र दिलं तर तुम्हाला सोडू. त्या प्रतिज्ञापत्रात काय होतं तर हे सरकार कसं पडेल उद्धवजींचं, महाविकास आघाडीचं, त्याचा सगळा फॉर्म्युला होता. यांनी हे केलं सांगा, त्यांनी त्याला नकार दिला. त्यांना 1 वर्ष जेलमध्ये ठेवलं. हायकोर्टने विचारलं की 100 कोटी ही फॅन्सी फिगर आहे, नक्की कितीचा आकडा तुमच्याकडे ते सांगा. मग हे म्हणाले 1.71 कोटीचा आकडा आहे. 100 कोटीचा आरोप आहे, 1.71 कोटी म्हणतात. कोर्ट म्हटलं की त्याचा पुरावा तरी नाही, एखादा पुरावा भ्रष्टाचार 1 रुपया असतो. त्याच्यावरती यांनी कोर्टाला सांगितलं की आमच्याकडे पुरावा नाही, ही सांगोवांगी माहिती, हिअरसे असा शब्द आहे. त्यांना अजमल कसाबच्या बराकमध्ये ठेवलं. ते काही गुन्हेगार नव्हते, दहशतवादी नव्हते, त्यांना तिथे ठेवलं. विरोधी पक्षाला ईडीचा धाक दाखवायचा, विरोधी पक्षाला नेस्तनाबूद करण्यासाठी ईडीचा वापर करायचा. दुसरीकडे महाराष्ट्रातले 21 नेते आहेत ज्यांच्यावर ईडीने काहीतरी कारवाई सुरू केली, नोटीस दिली, पण ते भारतीय जनता पक्षात डुप्लिकेट शिवसेनेत किंवा डुप्लिकेट राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरच्या नोटिसा मागे घेण्यात आल्या. कोणाकोणाला नोटिसा दिल्या होत्या त्यांची नावं वाचतो. नारायणराव राणे, छगनराव भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, भावना गवडी, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, कृपाशंकर सिंग, विजय गावी, हर्षवर्धन पाटील आणि अजित दादा पवार यांच्यावर काही ना काही आरोप झाले होते. कोणती ना कोणती यंत्रणा यांची चौकशी करत होती. पण त्यांना भारतीय जनता पक्षात आल्यानंतर हर्षवर्धन पाटील तर म्हणाले की काय सुखाने झोप लागते आता भारतीय जनता पक्षात, काही ताणच नाही. या नेत्यांना ईडी का सोडते हा प्रश्न. ईडी आमची यंत्रणा आहे, आमच्या कराच्या पैशातून ईडीचे पगार होतात. मग ईडी पक्षावर आधारित भेदभाव काय करते हा मुद्दा आहे. आम्ही ईडीच्या विरुद्ध आंदोलन करणार होतो हुतात्मा दिन, मला वाटतं 9 ऑगस्ट क्रांती दिनी आम्ही आंदोलन करणार होतो. पोलिसांनी अर्धा तासात आमची परवानगी नाकारली की मुंबईमध्ये 144 कलम लागू आहे दक्षिण मुंबईत, तुम्हाला तिकडे काय. आम्ही ईडीला हेच म्हणणार होतो की ईडी आप भी निर्भय बनो, सबके ऊपर कारवाई करो, हेच आम्ही म्हणणार होतो. पण ते झालं नाही. ज्या प्रकारे ईडीचा गैरवापर चालू आहे, त्या ईडीने संजय राऊतांची केस पण कधीतरी सांगू, तिचं तर काही सिद्ध झालं नाही, ते बाहेर आलं. पण करिअर बरबाद करायचं, राजकीय भवितव्य बरबाद करायचं. बरं हे मी समजू शकतो की राजकीय नेते विरोधी पक्षाचं तुम्ही करताय, तुमच्यात सूडबुद्धी आहेच, तुमची विचारधारा सूडबुद्धीची, त्याला कोण काय. पण तामिळनाडूमधला एक शेतकरी ज्याच्या खात्यात फक्त 450 रुपये होते, भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने त्याची कागाळी केली म्हणून ईडीने त्याच्याही घरी डाग टाकला. 450 रुपये खात्यात असलेला शेतकरी. पश्चिम बंगालमध्ये मारून लोकांनी, गावातल्या लोकांनी मारून ईडीला बाहेर काढलं. ही ईडीची विश्वासार्हता नाही. आम्ही त्या मारहाणीच्या विरोधात आहोत, शासकीय यंत्रणेच्या मारहाणीच्या आम्ही विरोधात आहोत. या देशात अराजक येऊ नये असं आम्हाला वाटतं. पण शासकीय यंत्रणांनी आता याचा विचार करावा की आपण कोणाचा पट्टा गळ्यात बांधला आणि म्हणून आपल्यावर ही वेळ आली, हा ईडीच्या लोकांनी याचा विचार करावा. अनेक गोष्टी आहेत. बंपक राष्ट्रवादावरती मी बोललो, वेगवेगळे नॅरेटिव्ह आणले जातात. एक नॅरेटिव्ह असा आहे पर्याय काय. लोक शिक्षित मंडळी विचारतात पर्याय काय, नरेंद्र मोदींना पर्याय काय. असं इतकं वाईट शासन चाललंय. अरे वाईटाला पर्याय द्यायचा नसतो, आधी काढायचं असतं. पर्याय चांगला द्यायचा असतो. वाईटाला आधी काढा, मग बघू पर्यायचं काय. भारत 140 कोटींचा देश आहे. मोदीजी जन्माला यायच्या आधी सुद्धा या देशातलं पंतप्रधानपद एकही दिवस रिकामं राहिलेलं नाही. 140 कोटी लोकांमध्ये एकच माणूस पर्याय हा म्हणणं हा राजकीय उद्धटपणा आहे. हा उद्धटपणा त्यांनी आधी सांगितलं. आमची लोकशाही अमेरिकेसारखी अध्यक्षीय लोकशाही नाही, जिथे आजच तुम्हाला पंतप्रधान किंवा अध्यक्ष राहावं, ती आमची लोकशाही नाही. आमच्या लोकशाही आमची संसदीय लोकशाही आहे, ज्याच्यामध्ये 543 खासदार आम्हाला आमच्यातून निवडायचे आणि ते ठरवते की पंतप्रधान. पण हे सर्रास सांगितलं जातं. लोकांमध्ये निराशेचं वातावरण. काल 3 राज्याच्या निवडणुका झाल्यावर अजून लोक निराश झाले.
सभांमध्ये सांगत आलो, मला माहिती हे नाही झालं तर किती माझं ट्रोलिंग होईल, मला तोंड लपवायला जागा राहणार नाही हे मला, पण तरी मी पुन्हा सांगतो, आकडेवारी कागदावरची सुद्धा सांगते की मोदी शहा 24 साली जिंकून येणार नाही. 13 राज्य त्यांच्याकडे, भारतीय जनता पक्ष 13च राज्य इंडियाकडेच्या असलेल्या राज्यातल्या खासदारांची संख्या 252च्या आसपास आहे. भारतीय जनता पक्षाकडच्या 212च्या आसपास. हा डाव हातातून गेलेला नाहीये. निराशा असेल तर झटकून टाका, मनगट धुवून टाका. आणि आम्ही तर असं ठरवलं की आम्ही तर देशाचं काय बघणारच नाही. आम्ही फक्त 48चा आकडा आमच्या फेसबुक स्टेटसवर पण लावून ठेवणार की आम्हाला आता फक्त 48 जागा आमचं लक्षात. मोदी शहाच्या सत्तेचं उच्चाटन फक्त महाराष्ट्रातून होईल हे आपल्याला पाहायचंय. इथे बसलेल्या प्रत्येकाची जबाबदारी मोठी आहे. इथे बसलेल्या प्रत्येकाला ती जबाबदारी घ्यायची आहे. हिशेब मागायचा आहे. यांच्या व्यक्तिवादाचा हिशेब आपल्याला मागायचा आहे. मी रात्री 8ला येणार, टीव्हीवर काहीतरी जाहीर करणार, आज रात्री देश बंद म्हणणार 12 पासून, आणि हजारो मजूर आमचे उत्तर प्रदेश बिहारमध्ये चालत जाणार आणि त्यांच्या मुली बाळिका मरणार याचा जबाब आपल्याला विचारायचा. आपल्या शेजारचा बांगलादेश, त्या देशाच्या पंतप्रधान शेख हसीना, त्यांनी 3 दिवसाची मुदत दिली आणि मग लॉकडाऊन केला. पण इथे मी किती हिरो आहे आणि माझ्यावर सगळा पैसे दाखवण्याची इतकी हौस आहे की त्यापैकी हजारो मजूर अशा प्रकारे चालत बरबाद. त्याचा हिशेब आपल्याला मागायचा. अनेक नॅरेटिव्ह पुढच्या काळात येणार. त्या नॅरेटिव्हला उत्तर देताना तुम्ही सांगा की दक्षिण आणि उत्तर भारत पूर्णतः विभाजित झालेला आहे. आता संपूर्ण ध्रुवीकरण झालेलं आहे. दक्षिणेत यांना प्रवेश नाही. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक खातं संपलेलं आहे. टांगा काय तर म्हणतात ना, टांगा पलटी, घोडे फरार झाले त्या राज्यात. आता 4 राज्य फक्त मोठी हातात आहेत. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान. यांची जरी बेरीज केली आणि बाका जागा झाला तरी हे 250च्या पुढे जाऊ शकत नाहीत. मी ते खात्रीने सांगतो. तर नितीश प्रसाद काय, ते नितीशला काय शेण खायचं ते खाऊ द्या. मी तर कमलताई म्हणलं, नितीशच्या विचारांना आणि समाजवादी आदर्शांना त्यांनी जी तिलांजली दिली तिची तर आपण एक श्रद्धांजली सभा घ्यायला पाहिजे. SM जोशी सरड्यासारखे रंग बदलणारा नितीश काय करायचं ते करू द्या. आणि त्या लहरी ममता बॅनर्जी सुद्धा त्या काय त्यांचं काय करायचं, त्या लहरी आहेत. नितीश सारख्या नीतीभ्रष्ट नाही आहेत, त्या लहरी आहेत. त्या तिथे भाजपाशी झगडते आणि मला खात्री आहे की निवडणुकीनंतर त्या पुन्हा इंडियात येतील. मला खात्री आहे. नितीश कुमारचा भरोसा SM जोशी नागगोरे सुद्धा देऊ शकणार नाही. का तो माणूस सगळं गणित जर आपण पाहिलं तर यांचा पराभव शक्य आहे. पण त्याची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात. यांच्या मध्यंतरी सर्वे आले, सी वोटर आणि येतात. भारतीय जनता पक्षाला 15 जागा दाखवल्या. मला अशी खबर आहे, खरी कुठे माहीत नाही, एका पत्रकार मित्रांनी सांगितली, त्या अगदी खरी असावी, की भाजपचा जो अंतर्गत सर्वे झाला त्यात त्यांना फक्त 12 जागा आहेत आणि अजितदादा आणि शिंदेना 2-2 जागा आहेत. म्हणजे हातावर महाराष्ट्र ज्या दिवशी आता रोखील त्या दिवशी देशात परिवर्तन होईल हे नक्की आहे. आणि म्हणून 48चं DP मी आता लावणार. आम्ही सगळे 48 एवढा एकच आकडा लावणार. या 48 आकड्यावरती सगळं होणार आहे हे आम्ही तिथे लावणार आणि त्याच हिशोबाने आम्ही पुढे जाऊ. व्यक्तिवादाचा कहर आपण दररोज पाहतो. सगळीकडे फक्त मोदीजी दिसतात. बस स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर, विमानतळात, सगळीकडे. आज सकाळी आम्ही मॉर्निंग वॉकसाठी चिपळूणच्या स्टेशनवर गेलो. स्टेशनचा आणि आमचा संबंध रेल्वेने जाण्या येण्यापुरता आहे. आम्ही कोणत्याही स्टेशनवर चहा विकला नाही तरी सांगितलं. नाही तर स्टेशन म्हणलं की लोकांना चहाच आठवतो, तर चहा नाही विकला. असे मी गणित काढलं की इतके स्टिकर्स लावलेले आहेत मोदीजींचे, एवढे फोटो आहेत की ते सगळे काढण्यासाठी नव्या सरकारला एक मंत्री करावं लागेल त्याच्यासाठी. असं त्यांचं सगळीकडे ठिकाणी मीच 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 मीच. व्यक्तिवाद टोकाच आहे. या देशात अशी पण माणसं होती जे गृहमंत्री असून वल्लभभाई पटेल त्यांना गांधीजींचं पान मी कुठून दिलं पाहिजे यासाठी ते भांडत होते आश्रमामध्ये. अशी माणसं या देशात. या देशातले लाल बहादूर शास्त्री पाहिले, ज्यांचा एकही फोटो कुठेही त्यांनी स्वतःहून लावला नाही ना पुतळा उभा केला.
व्यक्तिवाद हिणकस पातळीला, हिडिंग्स पातळीवरचा हा व्यक्तिवाद, नार्सिसिझम असं त्याला म्हणतात इंग्लिश. परवा खूप उदो झाला G20 परिषद. त्याचं खरं म्हणजे ते हळदी कुंकू आहे महिलांचं असतं तसं. आज तुमच्या घरी, उद्या त्यांच्याकडे, परवा त्यांच्याकडे 20 देश आलटून पालटून हळदी कुंकू करतात, त्याला G20 म्हणतात. या देशात इंदिरा गांधींनी 100 देशांची शिखर परिषद घेतली, पण एवढं कौतुक स्वतःचे एवढे ढोल वाजवले तेही वाजवले. क्रिकेटची मॅच झाली, मोदीजी काही होत्या देशात, जिंकले की मोदीजी, हारले की ते गायब होतात काय. आपण पाहिलं आमच्या वैज्ञानिकांनी कष्टाने मेहनतीने चांद्रयान उडवलं. त्या वैज्ञानिक संस्थेच्या प्रमुखाला, इस्रोच्या प्रमुखाला मोदीजींनी फक्त 21 सेकंदांनी 32 शब्द बोलू दिलं. लगेच मोदीजी तिथे आले. प्रचंड व्यक्तिवाद, मीच एकटा, बाकी कोणीच नाही. सेल्फीचे बूथ रेल्वे स्टेशनवर, तिथे मोदीजींसोबत सेल्फी घेतात म्हणे. माहित नाही मला का घेतात, मी तर नाही घेणार. 48 कोटींचा खर्च या देशाच्या टॅक्स पेअर्स कडून एका व्यक्तीच्या प्रतिमेसाठी फक्त केला गेला. एक आकडेवारी आली मध्ये समोर, जाहिरातींवरचा खर्च किती झाला. मोदीजींच्या जाहिरातीवर ही मी सांगितलेली माहिती नाही. मन की बात ही नाही, ही जन की बात आहे, मन की नाही. ही माहिती त्यांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री अनुराग कश्यप यांनी लोकसभेत सांगितलेली माहिती आहे. जाहिरातींवर खर्च 6,491 कोटी रुपये 5 वर्षात. त्याच्यात किती खेडी सुधारली असती, किती आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंब सावरली असती मला माहित नाही. किती कष्टकरी, कामकरी, किती जणांचं आयुष्य सुधारलं असतं मला माहित नाही. पण ही सरकारी अधिकृत आकडेवारी आहे की हा खर्च होतो. माझ्या भाषणाच्या अगदी शेवटच्या भागाकडे मी आहे. 5 ते 7 मिनिटाच्या वर तुम्हाला पुढे छळणार नाही. माझा शेवटचा मुद्दा हा कदाचित पहिला घेण्याचा मुद्दा आहे आणि तो यांच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा आहे. प्रचंड मोठी यंत्रणा खोटं बोलण्यासाठी, खोटं पेरण्यासाठी लावली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो सिद्धरामय्यांचं, की त्यांनी पहिल्या दिवशी ऑर्डर काढली आणि यांचा IT सेल सगळा मोकळाच करून टाकला. त्याच्यावर धाडी घातल्या तेव्हा अनेक नेत्यांचे हजारो मॉर्फ केलेले फोटो सापडले. कोणाचा तरी कोणत्या तरी बाई बरोबर दाखवलं 4 सिद्धरामय्यांचं अभिनंदन आहे की त्यांनी ती IT सेल तर बंद केलीच, पण यांचा जो मुख्य होता अमित मालवीय नावाचा, त्याच्यावर पण FIR. मी वैभवजी तुम्हाला मुद्दाम सांगतो, महाराष्ट्रामध्ये जर पुन्हा तुमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर पहिलं काम यांचा IT सेल बंद करण्यात करा. कारण ही विषारी गोळी आहे. या विषारी गोळीने गेले 9 वर्ष देश नासवला आणि यांच्या खोटेपणातून आमचे राष्ट्रीय नेते सुद्धा सुटलेले नाही. हमीद अन्सारी सारख्या उपराष्ट्रपतीला यांनी ट्रोल केले की म्हणे हमीद अन्सारींनी असं सलामी घेतली नाही, याच्यावरून ट्रोल केले. त्यांना हमीद अन्सारींच्या वाडवडिलांची काय पुण्य होती आंदोलनातली त्यांना माहिती नाही. त्यांना शाहरुखचे आजोबा काय होते स्वातंत्र्य हे त्यांना माहिती नाही. ते आडनावं दिसले की ट्रोलिंग करतात आणि यांच्यातून आपले नेते पण सुटत नाही. 2-3 गोष्टी काल चिपळून नाही सांगितल्या तर आज इथेही सांगतो, कारण आवश्यक ते सांग. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून येणाऱ्या 2-3 गोष्टी सांगणाऱ्या 4 गोष्टी आणि मी थांबतो. तुम्हाला बाबासाहेबांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी हमखास व्हॉट्सअप मेसेज येतो की बाबासाहेबांनी एकट्यांनी काय केलं, 396 देतो. त्यांना ही पण अक्कल नाही की मसुदा कमिटीत एकूण 7 लोक होते, त्यातले 6 लोक कधीच आले नाही आणि म्हणून घटना लिहिण्याची जिम्मेदारी पूर्णतः बाबासाहेबांवर पडली. ही अक्कल त्यांना नसते. फक्त बाबासाहेबांच्या बद्दल द्वेष पेरायचा म्हणून बाबासाहेबांनी गांधीजींचं कसं भांडण रंगवून सांगितलं, अगदी रंगवून. एक गोष्ट फक्त सांगतो, ती नेहमीच सांगतो. आजकाल मी ठरवलंय की लोक म्हणतील की रिपीट होतात गोष्टी, पण त्या सांगणं आवश्यक आहे. तर तुमच्या माहितीने आपण आता बाद झालो, गेलो आपण आपल्या कामातून. पुढच्या पिढीसाठी हे सांगणं आवश्यक. पुढची पिढी सतर्क व्हावी, यांच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीला तिने बोलू नये म्हणून या गोष्टी सांगणं आवश्यक आहे. या अनेक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी रिपीट होतील, पण ह्या कराव्याच लागतील. त्याला माझा काही इलाज 5-7 मिनिटं वाया गेली समजा.
बाबासाहेबांच्या बद्दल बाबासाहेबांनी लिहिलंय. बाबासाहेबांचं जेव्हा दुसरं लग्न झालं माईसाहेबांसोबत, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गांधीजींनी घोषणा केली होती की यापुढे मी त्याच लग्नांना जाईल जिथे वधू किंवा वर यापैकी एक तथाकथित त्यावेळेसचा अस्पृश्य असेल, त्याच लग्नाला मी जाईल. म्हणजे एक कोणीतरी दलित असेल तरच मी त्या लग्नाला जाईल, नाही तर मी लग्नाला जाणार. बाबासाहेबांची आठवण प्यारेलालजींनी लिहिली, जी अनेक वर्ष गांधीजींचे सचिव होते त्या प्यारेलालजींनी. त्यांनी असं लिहिलं की बाबासाहेब लग्न करून माईसाहेबांना घेऊन येत होते. त्यांना रस्त्यात मी दिसल्यावर त्यांनी गाडी थांबवली. बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आले आणि मला मिठी मारून ते म्हणाले की प्यारेलालजी, बापू जर जिवंत असते तर माझ्या या लग्नाला ते नक्की आले. त्या नेत्यांच्याबद्दल तुम्ही विष पेरता. तुम्हाला एवढे तुम्ही निर्लज्ज की तुम्ही बाबासाहेबांच्या बद्दल विष पेरता, गांधीजींच्या बद्दल विष पेरता, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून ते पसरवता. कशी भांडणं होती, घटना समितीत काय झालं, तुम्ही तेव्हा कुठेच नव्हता. तुम्हाला जागा किती मिळत होत्या? पहिल्या निवडणुकीत हिंदू महासभेला 4 जागा मिळाल्या, दुसरी 2 मिळाल्या, तिसरी ती 1 मिळाली. लोक निवडून देत होते कारण काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष होता. महात्मा गांधी हिंदूंचे नेते होते आणि ते बॅरिस्टर जिनांबरोबर वाटाघाटी करत होते. तिथे यांना जागा नव्हती, म्हणून ही तेव्हापासूनची चढपड आहे. 55 कोटीचे बळी खोटं आहे सगळं. ते गोपाळ गोडसेचं पुस्तक पूर्ण खोटं आहे. 55 कोटीचा गांधी हत्येचा काही एक संबंध नाही. भारताच्या तिजोरीमध्ये इंग्रज सोडून जाताना 300 कोटी रुपये शिल्लक होते त्या काळात, आणि त्याची वाटणी इंग्रजांनी केली. त्यानुसार 225 कोटी भारताच्या वाट्याला आले आणि 75 कोटी पाकिस्तानच्या वाट्याला गेले. त्यातले 20 कोटी आपण आधीच त्यांना दिले. आणि गांधीजी असं, आणि 55 कोटीच्या आरोपाच्या आधी 7-8 वेळा गांधीजींना मारण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळेला कुठे 55 कोटी, या नथुरामानेच आधी प्रयत्न केला होता जेव्हा 55 कोटी अस्तित्वातच नव्हते. एक करार भारताचा झाला होता. गांधीजी फक्त एवढंच म्हणत होते, पंडित नेहरूंनी ती रक्कम अडवली, पटेलांनी अडवली की पाकिस्तान कागळ्यात करेल आपल्या, ही रक्कम आपण त्याला देतात. तेव्हा गांधीजी एवढंच म्हणाले की स्वतंत्र भारताने 15 ऑगस्ट 47ला स्वतंत्र झालेल्या भारताने कोणत्या तरी दुसऱ्या देशाबरोबर केलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय करार आहे आणि जगाचं नजर आपल्यावर आहे. आपण जर पहिलाच करार मोडला तर पुढे आपल्या परराष्ट्र व्यवहारात जगात आपली विश्वासार्हता संपून जाईल. एवढंच त्या पण खोटं नाटक पसरवायचं. एकीकडे गांधीजींना वंदनीय म्हणायचं, प्रातस्मरणीय म्हणायचं, दुसरीकडे दररोज गांधीजींच्या बद्दल दरड ओढायचे. परदेशात गेले की गांधीजींच्या पुतळ्यापाशी जावं लागतं, तिथे यांचे कोणाचे पुतळे नाही. मग देशात बापू आणि देशात नथुराम आणि परदेशात मात्र बापू, असं हे सूत्र याचं. अनेकांची बदनामी, नेहरूंची तर सगळ्यात पापी माणूस नेहरू, इतकी बदनामी त्यांची. नेहरूंची बदनामी करणाऱ्यांनी लक्षात घ्यावं की भारतातला हा एकमेव असा नेता आहे जो जन्माला येताना सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला, पण मरताना त्याच्यावर नावावर एकही 7-12 नव्हता, असा एकच नेतृत्व. त्या पंडित नेहरूंच्या बदनामीची मोहीम माउंट बॅटनच्या बायकोशी त्यांचं म्हणे लपडं, काही बदनामी करतात वाटतं. परवा सुरेश द्वादशीवार सर आमच्याबरोबर नागपूरमध्ये होते. त्यांनी हा मुद्दा फार चांगला होता, त्यानं उत्तर देऊन टाकलं. मी काही उत्तर देण्याची गरज नाही. ते मला म्हणले की एक महालमधला संघ स्वयंसेवक मला म्हणत होता की ते नेहरूचं लफडं आहे त्या माउंट बॅटनच्या पाठी. तर मी त्याला म्हणलं म्हणे, अरे ती बाई अतिशय सुंदर आहे, नेहरू देखणे, ती काय तुझ्याबरोबर लफडं करेल का? त्यांच्याच बरोबर करेल. ही गंमत झाली, हा गमतीचा भाग. पण मुद्दा असा आहे की प्रत्येक ठिकाणी नेहरूंची बदनामी करायची. नेहरू हा पहिला माणूस आहे देशातला ज्याने विज्ञानाचं महत्त्व ओळखलं होतं, आणि 39 संस्था नेहरूंनी त्यांच्या काळात CSIRच्या केल्या. CSIRच्या 39 जगविख्यात प्रयोगशाळा आणि संस्था ज्या नेहरूंच्या काळातल्या आहेत. आपल्याला समुद्रीशास्त्र कोणाला माहिती नव्हतं, युरोपमध्ये पण त्याचा अभ्यास नव्हता. आमच्या एन्व्हायरमेंटल सायन्सवाल्यांना पण ते खूप उशिरा कळलेलं आहे की त्याचं एक शास्त्र आहे, समुद्राची एक स्वतःची इकॉलॉजी, हे फार उशिरा लक्षात. त्याच्या आधी 50 वर्षापूर्वीची नेहरूंच्या काळात NIOE संस्था गोव्यात आली, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, तुमच्यापासून अगदी जवळ. NCL सारखी संस्था, NPL सारखी संस्था, IIT. नेहरूंना हे कळत होतं की हा देश स्वतंत्र झाला, इथे एक सुईसुद्धा बनत नाही. आता जर इथे उत्पादन सुरू करायचं असेल तर तंत्रज्ञ आपल्याला लागणार आहे, म्हणून IITची सुरू. त्या नेहरूंना दररोज शिव्या द्यायच्या. नेहरूंच्या वडिलांनी 1900 साली, लक्षात घ्या वर्ष कोणतं, 1900, इसवी सन 1900,
साली नेहरूंच्या वडिलांनी 19,000 रुपयाला हवेली विकत घेतली होती सर सय्यद अहमद बादशाह खानाची. 19,000 रुपयाला. कारण ते लंडनच्या सर्वोच्च न्यायालयात म्हणजे सुप्रीम कोर्ट तिथे नव्हतं, प्रिव्ही काउन्सिल होतं, असे सर्व त्यांनी करेक्शन केलं. ते लंडनच्या प्रिव्ही काउन्सिलमध्ये ते प्रॅक्टिस करायचे. या घटनेचा पाया मोतीलाल नेहरू रिपोर्ट हा या घटनेचा पाया आहे या देशात. असा माणूस 19,000ला विकलेली हवेली. गांधीजी तिथे काही कारणाने गेले, त्यांना काय दुर्बुद्धी सुचली माहीत नाही गांधीजींना बोलून. गांधीजी म्हणाले की 4 लोकांसाठी एवढी हवेली करायची काय. लगेच नेहरूंच्या वडिलांनी ती लिहून दिली. तिथे काँग्रेसचं मुख्यालय झालं. त्याच्यानंतर दुसरी हवेली जवाहरलाल नेहरूंनी घेतली, तिला आनंद भवन म्हणायची. याला नंतर स्वराज्य भवन म्हणायला, स्वराज भवन म्हणायला. दुसरं आनंद भवन, आनंद भवन तेही नेहरूंनी स्वतःच्या हाती देशाला देऊन टाकलं. आणि 3 मूर्ती सदन हे दिल्लीमधलं हेही नेहरूंच्या कन्येने देशाला देऊन टाकलं. ज्या परिवाराकडे एकही रुपये देशाचा निघत नाही त्या परिवारावर टीका करता तुम्हाला लाज वाटली पाहिजे. राहुल गांधींना ट्रोल करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आणि आदित्यसारख्या छोट्या वयाच्या एका पॉलिटिशियनला ट्रोल करताना सुद्धा तुम्ही निर्लज्जांना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हे निर्लज्जपणा आहे. सांगा दोन पक्षाला हा निर्लज्जपणा आहे हे सांगा. नेहरू आणि पटेलांमध्ये कसं भांडण होतं रंगून रंगून सांगितलं जातं. पटेलांची मुलगी मणिबेन पटेल तिने फार छान डायरी लिहिलेली आहे. आणि त्या डायरीत तिने लिहिलं की हे गृहमंत्री पटेल आणि नेहरू पंतप्रधान. त्यामुळे दोघं खूप उशिरापर्यंत रात्री एकमेकांशी काही विषयावर चर्चा करत. त्यानंतर नेहरूंच्याकडे चर्चा असेल तर पटेलांना नेहरू म्हणत की मी तुम्हाला एकटा बरा जाऊ देईन घरापर्यंत, मी पण तुमच्याबरोबर येणार. आणि दोघं रात्रभर फेऱ्या मारत असतात. इतकं प्रेम, आंतरिक प्रेम असलेल्या माणसांना तुम्ही एकमेकांचे शत्रू म्हणता. पटेलांचे काकासाहेब गाडगीळ पुण्याचे खासदार होते, मंत्री होते पहिल्या कॅबिनेटमध्ये. त्यांनी पथिक नावाचं आत्मचरित्र लिहिलं. त्याच्यात त्यांनी एक आठवण लिहिली आहे. त्यांनी लिहिलं की पटेलांनी मृत्यूच्या काही दिवस आधी मला बोलवलं आणि माझ्याकडून 2 वचनं घेतली. पहिलं वचन असं घेतलं की ज्या दिवशी मी मरेल त्या दिवशी तू दिवसभर जवाहरची साथ सोडणार नाहीस, कारण माझ्या मरणाचा धक्का जवाहरला सहन होणार नाही. आणि दुसरं, काँग्रेस अंतर्गत तू आयुष्यभर जवाहरशीच इमानदार राहशील. हे 2 वचनं त्यांनी घेतली. हे सांगतात पटेल आणि नेहरू. यांच्या निबंधाचे विषय सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर. अरे नशीब समजा की नेहरू होते म्हणून तुमची बंदी उठवली. सरदार पटेलांनी तर पहिली बंदी घातली तुमच्यावर. RSS वर पहिली बंदी सरदारांनी घातली. सरदार बंदी उठवत नव्हते, सरदारांची पत्र आहेत. पण नेहरू म्हणाले की हा देश आता स्वतंत्र झालेला आहे आणि इथे कोणत्याही स्वतंत्र संघटनेची गळचेपी मी करू शकत नाही आणि म्हणून ती बंदी उठवली. हे सांगतात. सरदारांचा पुतळा उभा केला. गांधीजींची जिथे हत्या झाली बिर्ला हाऊसमध्ये, तिथे अनेक लोक गोळा झाले. त्यांनी मागणी केली की गांधीजींचं स्मारक इथे बनायला पाहिजे. मागणी असतो जागा घनश्यामदास बिर्लांची. त्याच्यावर सरदार पटेल आणि नेहरूंनी खूप पत्र आहेत एकमेकांना दिलेली. आणि शेवटच्या पत्रात सरदार पटेल म्हणतात की मी या निर्णयाप्रत आलेलो आहे की बापूंचं स्मारक हे पुतळ्यांमध्ये, दगडविटांमध्ये असू शकत नाही. बापूंचं स्मारक हे बापूंचं काम पुढे नेण्यात. त्या सरदारांचा पुतळा केला, जगातला मोठा पुतळा. राष्ट्रीय नेते पळवायचे कारण यांच्याकडे काहीच नाही. आमच्या मराठवाड्यात आपला पोरगा नापास होत असला आणि भावकीतला पोरगा जर चांगल्या मार्गाने पास झाला तर अभिमानाने सांगतात आमचे भावकीचे म्हणून. घरच्या पोरं तर काय सांगत नाही. तसं दुसरे नेते पळवायचे. सुभाषबाबू पळवायचे, कोणी पण पळवायचे. सुभाषबाबूंच्या पण अनेक कथा रंगून सांगितलं जातं. सुभाषबाबूंचं कसं भांडण होतं, काय मुद्दा होता भांडणाचा. संघर्षाचा मुद्दा एवढाच होता की सुभाषबाबू म्हणत होते की हिटलर आणि मुसोलिनी यांच्या मदतीने आपण आता इंग्रजांना आधी घालवलं पाहिजे. आणि गांधी, नेहरू, पटेल असं म्हणत होते की जर आपण हुकुमशहाच्या मदतीने स्वातंत्र्य मिळवलं तर या देशात लोकशाही नांदणार नाही. हे ते म्हणत. एवढाच मुद्दा होता. सुभाषबाबूंनी काँग्रेस सोडली. सुभाषबाबू कम्युनिस्ट होते, काँग्रेस होते. सुभाषबाबू एकही दिवस यांच्या विचाराचे नव्हते. परवा मोहन भागवतांच्या उपस्थितीमध्ये कलकत्त्याला एक कार्यक्रम केला होता ऑर्गनाईज सुभाषबाबूंच्या बद्दल. सुभाषबाबूंच्या मुलींनी तिकडून जर्मनीतून पत्र लिहून संघाला कळवलं की तुमचा आणि सुभाषबाबूंचा काही संबंध नाही. त्याचं कारण सुभाषबाबू धर्मनिरपेक्षता मानत होते, ते तुम्ही मानता नाही. हे परवा त्यांच्या मुलीने केलं सुभाषबाबू.
तिने हेही सांगितलं की आमच्या परिवाराचा संघाच्या कार्यक्रमाशी कुठलाही संबंध नाही, कारण संघाची विचारधारा आणि सुभाष बाबूंची विचारधारा यात काहीही साम्य नाही. त्यांनी सेक्युलरिझम स्वीकारावा, मग आम्ही करू का. पण ते सुभाष बाबूबद्दल सांगत राहायचं. शेवटचं सांगतो की सुभाष बाबू जेव्हा परदेशात गेले, इथे भांडण झालं आणि परदेशात पत्रकारांनी त्यांना विचारलं की गांधीजींचं आणि तुमचं भांडण त्याच्याबद्दल काय सांगा. तर सुभाष बाबू म्हणाले की आमच्या भारतीय संस्कृतीत बाप लेकाचं भांडण तिसऱ्याकडे सांगत नाही. हे सुभाष बाबू असं. माझं एक व्याख्यान 2 तासाचं जरा लांबचं कुठे प्रवासाला निघालं तर ऐका. राष्ट्रपुरुषांचे परस्पर संबंध यावर मी बोललो. खास करून तरुण मुलांना मी हे विनंती करेन की तुम्ही ते ऐका आणि तुमचे गैरसमज दूर करा. अनेक प्रकारे या देशाचा स्वातंत्र्याचा इतिहास त्यांना तोडायचा, कारण हे कुठेच नव्हते स्वातंत्र्य म्हणून तो तोडायचा. परवा पुन्हा व्हॉट्सअपच, मी तर काही माझ्या घरी जोक तयार करत नाही, आपल्याकडे काही अशी फॅक्टर नाही, पण व्हॉट्सअपवर जोक आला होता की एक जण पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेला होता. तर पेट्रोल पंपावरचा मुलगा म्हणला, हो साहेब ते संघाचं योगदान पाहून घ्या. तुम्हाला म्हणजे काय म्हणाला, 0 पहा. स्वातंत्र्य आंदोलनात संघाचं योगदान 0, 0. जेव्हा देश लढत होता 42ला, जेव्हा वंदे मातरम म्हणून आमचे क्रांतिकारक उतरत होते, तेव्हा तुम्ही इंग्रजांची मदत करत होता, ते विसरू नका. आज तुम्ही आम्हाला राष्ट्रवाद शिकवा. तर या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही काय करायचं हा प्रश्न होता. म्हणून निर्भय बनो ही चळवळ की आता नागरिकांनाच उठाव करावा लागेल. राजकीय नेते त्यांच्या परीने लढतील, पण त्यांना ईडी, CBI, अमुक तमुक ते सगळं येईल. आणि म्हणून ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, असीम, मी, कुमार नागे, उत्पल, आमचे अनेक सहकारी, हेरम कुलकर्णी, किती जणांची नावं सांगतो. आणि जागोजागचे सहकारी. आज इथे पण एक टीम, उत्तम टीम तयार झाली. या टीमला आम्ही पहिल्यांदा भेटलो. मी सगळ्यांना यांना आज पहिल्यांदा भेटलो. यापूर्वी मी आलो. चिपळूणमध्ये तरी मी व्याख्यानाला आलो, काही लोकांचं पक्ष. कणकवलीत मी आज पहिल्यांदा आलो. या सगळ्यांना पहिल्यांदा भेटलो. पण आम्ही एक मजबूत टीम म्हणून की आता हे आपल्याला करायचंच या निर्धाराने आता आपण उतरलो. आणि फक्त यांच्यासाठी टाळ्या वाजवू नका, स्वतःसाठी पण टाळ्या वाजवा की मी तुम्हाला प्रत्येकाला या टीमचा सदस्य समजतो आणि हे मिशन आपल्याला पुढे न्यायचं आहे. या देशाची लोकशाही आणि या देशाचं संविधान राखण्याची ऐतिहासिक जबाबदारी नियतीने तुमच्या मांडीवर टाकली. त्या जबाबदारीत आपण सगळे कमी पडणार नाही याची आपण हमी देऊ आणि थांबू. धन्यवाद. माझी सर्वांना ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.